हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त थंडगार असं काकडीचं शरबत. आणि आता उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये असे मस्त कोल्ड्रिंक्स बनवायचे घरच्या घरीच, बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगले. त्यासाठी मी ते 2 काकड्या घेतलेल्या आहेत. आता यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. काकडी याच्यापेक्षा बारीक घेतली तरी चालेल. आणि पिलरनी आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि काकडी कट केल्यावरती खाऊन पण बघायची, कडू वगैरे असली तर मग ते शरबत पूर्ण कडू होईल. आणि मस्त याच्या अशा चकत्या पाडून घ्यायच्या आहेत बारक्या बारक्या. आणि मग काकडीचं ज्यूस तयार करायचा आहे आपल्याला. आणि तुम्हाला स्क्वेअर कट करायचे असतील तरीही चालेल, पण अशा पद्धतीने केलं तर पटकन पण होतात आणि वेळ पण वाचतो शिवाय आपला. आणि मुलांना असं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काही काही बनवून द्यायचं, मुलं पण एकदम खुश होतात. आणि माझ्या मुलांना पण हे शरबत खूप आवडलेलं. आता ही काकडी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. आणि सोबतच आपल्याला लिंबूचा रस लागणार आहे, 2 चमचे घेतले आहे. आणि इथे आहे पुदिना, आणि थोडीशी आपल्याला इथे लागणार आहे कोथिंबीर. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण काकडी काढून घ्यायची आहे. आणि जेवढा ज्यूस बनवायचा आहे आपल्याला, शरबत बनवायचं, त्याच हिशोबाने इथे काकडी वापरायची आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला निंबू रस टाकायचा आहे. साधारण 1 चमचा भरून हा निंबूचा रस आहे. आणि आता पुदिना आणि कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकून घ्यायची. याच्यामधलं कुठलंही साहित्य तुम्हाला स्किप करायचं असेल तरी चालेल. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे साखर. आणि साखर आवडीनुसार इथे कमी जास्त तुम्ही करू शकता. मी इथे 3-4 चम्मच साखर वापरलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी. 1 ते 1.5 ग्लास मी आता इथे पाणी टाकून घेतलं. तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, मिक्सर चालू पण करत. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं, काळं मीठ पण टाकायचं आहे. जिऱ्याची पावडर टाकली तरीही चालेल, माझ्याकडे पावडर नव्हती यावेळेस. आणि मस्तपैकी ते मिक्सरला शरबत फिरवून घेतलं. आणि मस्त आता ग्लासमध्ये सर्व करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकताय शरबतचा रंग किती छान आलेला आहे. आणि आता वरून याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे आपल्याला. आणि मस्त थंडगार असं आपलं काकडीचं शरबत इथे तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये असे नवनवीन शरबत बनवायचे, प्यायचे, मुलांना पण द्यायचे. आणि मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करायच्या. आणि कशी वाटली मग तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.